ठिकाणावर हाय का? येडावाकडं मागितलंस देवाकडं. मग काय करू? वेडावाकडे छापलं नाही तर लोक पेपर वाचत नाही हल्ली. म्हणून का देवालाच म्हणायचं वाईट बातमी दे म्हणून? काय सांगणार? बातमीच पाहिजे ना तुला. चालव की तुझंच डोसकं. ते नाही चालत म्हणून देवाकडे आलो ना. असं मग माझ्या बाला कसं थापा मारून घराबाहेर काढलास? या बाला डोसकं नाही म्हणून मारली थाप. टकलू हैवान गँग गावात आली म्हणून. आता ही बातमी काय छापायची? छाप गंगे गंगे हे सनसनाटी बातमी सापडली. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. धुंदार वाचा खळबळजनक बातमी. धुंदार वाचा खळबळजनक बातमी. धुंदार वाचा खळबळजनक बातमी. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. धुंदार वाचा खळबळजनक बातमी. टकलू हैवान गँग श्रीरंगपूर मध्ये दाखल. हवालदार 100. यस सर. ही बातमी वाचलीत? हा वाचली साहेब. पर त्या बातमीवर जाऊ नका, काय खरं नाही. म्हणजे? अहो त्यो झुंजाररावांचा लक्ष आहे ना, 1 नंबरचा डॅम्बिस आहे साहेब. हे बघा, त्या लक्षाबद्दल मला काही एक सांगू नका. त्या गँगचा तपास लावा आणि गावात पहारे बसवा. अहो तसं काय नाही आहे साहेब, ही बातमी खोटी आहे. हे पहा, खोटी असो अगर नसो, ड्युटी मीन्स ड्युटी. आणि आजपासून तुमची नाईट ड्युटी. नाईट ड्युटी? हो. आणि हे पहा, ताबडतोब दारूच्या गुत्त्यावर जा. दारूच्या गुत्त्यावर? सकाळी सकाळी? हो. पाहिजे तर पुन्हा संध्याकाळी जा. दारूचे गुत्ते, यस सर. मटक्याचे अड्डे सर्व छान मारा. यस सर. त्या हैवान गँगचा अड्डा शोधून काढा. यस सर. गावात बंदोबस्त वाढवा. यस सर. आणि हो, ते सर्व टकले आहेत हे लक्षात असू द्या. यस सर. गावात नवीन टकलू दिसला तर त्याच्या टकलाची चौकशी करा. यस सर. हा, टकलाची? आय मीन त्या माणसाची चौकशी करा. यस सर. अगं यमे, झुंजार पेपर मध्ये काय वाचलंस का नाही? काय ग? अगं गावामध्ये हैवान गँग आली म्हण. अगं बया, टोळी म्हणजे समद टकलायत. ते दरोडे चोरी करणारेच आहेत ती. पेपर मध्ये लिहिले टकल्या माणसापासून सावध राहावा. अगं बया, आमचे मालक बी टकलेच आहेत ती. अगं आपल्या माणसापासून हवं. कुणी परक माणूस टकलं दिसलं म्हणजे सावध राहायचं. हो बाई, वाघमारे वकील कुठे राहते? वाघमारे? वय हो, कुणी सांगण्यात झाले बघा. काय झालं? का ओरडताय? मी गावात पाहुणे आलोय. तुम्हाला टकलू पाहुणं चालत नाही होय? हे बघा, मला वाघमारे वकील हवंय. असं वय? चला धावतो. मायला त्या लक्षाच्या बातमीनं नुसता कल्ला करून टाकलाय. चला. कोण? अरविंद सामंत? काय म्हणताय? पेपर विकला गेला? अहो जाणारच. बातमी तशी छापली होती. आणखीन अंक पाहिजेत? आपण आता फक्त डाक एडिशन आहे. ठीक आहे, तुम्ही असं करा, नानाला पाठवून द्या, त्यांच्यावर पाठवून देतो. काय? ब्लॅकने अंक विकला गेला? बघा, असे अंक काढा हो तुम्ही. आता पता गप्प बता. आपला अंक ब्लॅकने विकला गेला. आग लाव तुझ्या अंकाला. आग लावा. या सासरे बुवा या. मला सासरे बुवा म्हणू नको. बरं आहे मामनजी. तुझ्यासारख्या डॅम्बिसाला पोरगी देण्यापेक्षा तशी बसवीन घरात. ती बसवा हो. तुम्ही तर बसा बसा बसा. मी इथे बसा आलो नाही. मग उभे राहा. जड जाईल तुला. हे हलकं आहे. अरे हे म्हणजे त्यातली बातमी जड जाईल तुला. आधी मला फसवलं, मग खोटी बातमी छापून अख्ख्या गावाला आग लावून दिली. अहो ती खोटी बातमी नाही, खरी बातमी आहे. तुमच्या गळ्या शपथ माझ्या. हा, खोटे शब्द घेऊ नको, नरकात जाशील. तिथं भेटू आपण. काय रे, ही टकलू हैवानाची गँग गावात आली हे तुला कोणी सांगितलं? हा बोलला. हा कसा बोलला? त्याला बोलताच येत नाही. त्याचं काय झालं? इकडे या. त्याचं काय, ते आमचं एक टॉप सिक्रेट आहे, कुणाला सांगता येत नाही. का? अहो जर मी तुम्हाला सांगितलं आणि उद्या जाऊन तुम्ही बातमी आणली, आम्हाला काय महत्व सासरे बुवा? तुझ्या आईला तुझा सासरा गेला खड्ड्यात. केवढा खड्डा खणावा लागेल माहितीये का तुम्हाला? थोपाड बंद कर. चिंदळीच्या जावई होतोय माझा. अरे तुझ्या बातमी पाहिजे मला रात्रीची ड्युटी लागली. दिवसभर झोपायला मिळेल ते. चुप. असं काय करताय? हो, तुम्ही रात्री जागून टकलू हैवानाला पकडलत ना, बढती मिळेल तुम्हाला. 100च्या ऐवजी 200 मिळतील. आहात कुठे सासरे बुवा? लक्ष जावई बडाव कधीतरी. गुड मॉर्निंग. कम इन माय कॅबिन. येस सर. उमा, तुझं हल्ली कामाकडे दुर्लक्ष होत आहे. नाही सर, मी यात तुझं अजिबात लक्ष नाहीये. म्हणूनच मी तुला तुझ्या गावाला परत पाठवणार आहे. पण मी काय केलं सर? ही बातमी वाचलीस?
तरीही तू गप्प राहिलीस. जिच्या नावानं लोक थरथर कापतात, जिच्या बातमीसाठी रिपोर्टर जीव टाकतात, ती हैवान गँग श्रीरंगपूरला येऊन थडकले तुझ्या गावात. आणि तू इथं काय करतेस? व्हॉट आर यू डुईंग हिअर? बाप रे, म्हणून तुम्ही रागवला होतात? सर, मी पण तोच विचार करत होते. नो 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 नो, अजिबात विचार करू नकोस. ऍक्शन घे. मिळेल ती एसटी पकड आणि श्रीरंगपूर गाठ आजच. सर, श्रीरंगपूरला तर मी एका पायावर जाईन, धावत. धावत जायची गरज नाहीये, एसटीने जा. आणि हो, हे ठेव तुझ्याकडे. काय? पिस्तूल? दचकलीस ना? अगं, हा लायटर आहे. पण हेच दाखवून मी एकदा एका गुंडाच्या तावडीतून सुटलो होतो. वेळ प्रसंगी तुझ्याही उपयोगी. कीप इट विथ यू. थँक्यू सर. थँक्यू. आणि हो उमा, जरा जपून राहा. शेवटी गाठ आहे हैवान गँगशी. सर, तुम्ही काही काळजी करू नका. श्रीरंगपूरचा गणपती म्हणजे जागृत देवस्थान आहे. तो आपल्या पाठीशी असल्यावर यश निश्चितच मिळेल. येस येस, विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. झुंजार पेपर बहुतेक खरंच चालत नाही असं दिसतंय. पेन तरी वाचते की नाही कोण जाणे. वाचली बाबा. कोण उमाताई तुम्ही? काय रामू काका, बरे आहात ना? हा बरं. मामा कुठे आहेत? लक्ष कुठे? कोण उमा? ये ये ये, ये. मामा नमस्कार करते. असू दे असू दे. आणि काय ग, एकटीच आलीस? हो. अक्का कशी आहे? आई एकदम मजेत आहे. आणि आता मला सांग, या वेळी तरी चांगली भर भक्कम रजा टाकून आलीस की नाही? रजेचं काय सांगताय मामा? मी चक्क ड्युटीवर आले. ड्युटीवर? म्हणजे ते सगळं सांगते, पण लक्ष कुठे? हाय उमा. हाय लक्ष. हार्टी काँग्रेस. हार्टी काँग्रेस. कशाबद्दल? कशाला काय? अरे हैवान गँगची एवढी बातमी नाही का छापली तू? हा हो ना, छापली ना. अरे एवढा मोठा बॉम्ब टाकून सगळ्यांची बॉम्ब केलीस तू. हो ना हो ना. अगं, ही बातमी छापल्यापासून झुंजारचा खप अगदी धनक्यात वाढलाय. उमा, तुझ्या अपराधालाही आम्ही माग टाकलाय बर का. अहो, अपराधसाठी अशीच एखादी सनसनाटी बातमी मिळावी म्हणून तर इथे आले मी. बाबा आपल्याला निघायला हवं. चला चला. तुम्ही कुठे निघालात? लांब अगं, सगळ्या गावकऱ्यांना सावध करण्यासाठी आज सभा आहे गावात. तिकडेच चाललो होतो आम्ही दोघं. व्हेरी गुड. मी पण येते तुमच्या बरोबर. कशाला? अरे कशाला म्हणजे काय? मी जातीवंत बातमीदार आहे. जिथे बातमी तिथे मी. म्हणूनच म्हणतो नको ते छापची आणि घोळ होईल नाही का? अरे पण हे बघ उमा, तू आता प्रवासाहून आली आहेस, दमले असशील. तू आता विश्रांती घे. वॉश घे वॉश. हे बघ लक्षा, आय एम ऑन ड्युटी. ऑन ड्युटी, नो विश्रांती. चला चला, मी पण येणार. हल्लीच्या मुली फारच काम करतात बुवा. येऊ दे रे तिला. चला, चला 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 चला. तर बंधूनो, ही हैवान गँग आपल्या गावात येऊन ठेपलेली आहे. या बातमीवर कुणाचा विश्वास बसणार आहे? अरे तरी पण बंधूनो, काय बी झालं तर ही बातमी 100% खरी आहे. तेव्हा तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनी दक्षता राखायला पाहिजे. आपण कंप्लीट सावध राहायला पाहिजे. त्या पोलीस लोकांनी डोळ्यात आईल घालून गस्त घालायला पाहिजे आणि रात्रीचा डे करून त्यांनी नाईट ड्युटी करायला पाहिजे. तेव्हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या डेंजर हैवान गँगचा सामना करू असा मला विश्वास वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीरंगपूर. तेव्हा या प्रसंगी लक्ष्मीकांतराव घोरपडे यांनी 4 शब्द सांगावेत अशी मी त्याची रिक्वेस्ट करतो. बंधूनो आणि त्यांच्या भावजयानो, खरं म्हणजे मला बोलायची सवय नाही, लिहायची सवय आहे. आज आपल्या गावामध्ये टकलू हैवानाची गँग कुणी आणली? मी आणली. काय चुकलं काय? आपली बातमी मी आणली. आज गावावर मोठं संकट आलेलं आहे. गणपती रायाला मी रिक्वेस्ट करतो, या संकटातून गावाला मुक्त कर आणि माझं पण संरक्षण कर रे. राज्यात प्रचंड दहशत निर्माण केलेली टकलू हैवान गँग थेट श्रीरंगपूर मध्ये दाखल झाल्याचं लक्ष इतक्या रात्री कुठं चाललाय? गंगीकडे. काय? गँगकडे. गँग?
तू गँग कडे चाललास? हो, ती गावात टकलू गँग आली आहे ना, म्हणून सगळेजण गस्त घालतायत. मी सुद्धा चाललोय पाऱ्याला. यु नो, आय एम अ व्हॉलेंटियर. व्हेरी बिग पोस्ट, यु नो. लक्षा इकडे ये. अहो मी खरंच इकडे ये. अहो मी खरंच जातोय पाऱ्याला. व्हॉलेंटियर पारा मी. वा 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 वा. अरे आज खरा तू या झुंजाररावचा बच्चा शोभतोस. धन्य झालो आज. गंगा पावली. कुणाला? म्हणजे मलाही लवकर जायला पाहिजे, म्हणजे मलाही गंगा पावेल. उशीर होतोय ना. कशाला? पहारा करायला. हो, जपून पहारा कर. कारण त्या गँगचा तुझ्यावरच डोळा असणार. कुठली गँग? हा, टकलू गँग. पहारा करायला पाहिजे मला. लक्षा, तू नक्की पहारा करायला चाललास ना? हो, म्हणजे काय, खोटं वाटलं की काय तुला? खरंय ना? हा. मग मी पण येते तुझ्या बरोबर. चल ना. तू कशाला? ते मुलींचं काय काम तिकडे? मुलगी असले म्हणून काय झालं? मी रिपोर्टर आहे. काय हो? हा, एखादी सनसनाटी बातमी मिळत असेल तर मला पाहिजेच आहे. मी पण येणार तुझ्या बरोबर. सनसनाटी बातमीने सगळा घोटाळा केलाय. तू असं कर, तू घरीच थांब. हे तुला बातमी देतील. मी जाऊन येतो. लक्ष बघा हे ना बघ मामा. उमा, ते जाऊ दे. चल तू बस तिथं. काय म्हणत होतो मगाशी तुला? सनसनाटी बातमी काय बरं ते? तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.